कोणता रंग राजकारणात गडद करायचा हे फक्त या राज्यातल्या जनतेच्या आणि या देशातल्या जनतेच्या हातात आहे। रंग फिक्का करणं, रंग गडद करणं हे जनतेच्या हातात आहे। आणि आपण बघितलं असन की ज्या 5 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या विधानसभेच्या, या राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं की या राज्यात फक्त आणि फक्त भगवा रंगच गडद होऊ शकतो। हे शिक्कामोर्तब या राज्यातल्या जनतेने केलंय। आणि त्या उलट जो रंग भगव्याच्या विरुद्ध हिरवा आहे, काही लोकांनी भगव्याच्यावर हिरवा लावला। लोकांना सांगायला भगवा पण पोटात हिरवा, ह्या लोकांनी नाकारलं, फिक्का केलं। आता त्यांचा रंगाचा बेरंग झाला आणि त्याच्यामुळं या राज्यात फक्त भगवा रंग हा गडद होतोय आणि हिरवा रंग ज्यांनी लावून घेतला स्वतः ते फिक्के पडले। हे लोक कोण आहे तुम्हाला सांगते? अरे कमाल आहे, या राज्यातले ज्यांचा रंग फिक्का पडला, ज्यांनी भगवा खाऊन हिरवा लावला, ते लोक कोण आहे तुम्हाला माहित नाही। प्रश्न कुठून निर्माण झाला तुमच्या मनामध्ये? बघा, प्रश्नकर्त्याला किमान विचारण्या अगोदर हे माहित असलं पाहिजे। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना तुम्ही कोणता रंग लावला? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पूर्णपणानं हिरवा, उद्धव ठाकरे पुरून भगवा आतून हिरवा, पुरून भगवा आतून हिरवा। जयंत पाटील सध्या कुठल्या रंगात जातील काय वाटतं तुम्हाला? जयंत पाटलाचं काम असं आहे, रंगात रंगोनी साऱ्या रंग माझा, गुंत्यात गुंतून साऱ्या, काय रे, गुंत्यात गुंतून सारा रंग माझा वेगळा आणि गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा मोकळा। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्ही आज काय शुभेच्छा देणार आहात? त्यांना शुभेच्छा देतो, परमेश्वरा जे आज चाललंय असंच करण्याची बुद्धी यांना दे। जे लोकांना आश्वासन देतात आणि पाळत नाही, ही अशीच बुद्धी यांची राहू दे। यांनी असंच काम करत राहावं। सध्याचा विरोधी पक्ष हा फार छान आहे, त्यांच्या बोलण्या, वागण्या आणि व्यवहारामुळं आज आम्ही सत्तेत आहे। माझं मत आहे, विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही अशीच चांगली बजवत राहावं आणि सत्तेत आम्ही कायम राहावं, अशा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।